मीना नाईक. मुलांशी मी नेहमीच गप्पा मारते, पण आज तुमच्याशी बोलायचं ठरवलंय. म्हणजे मी तुम्हाला काही संदेश किंवा उपदेश वगैरे नाही करणार आहे, पण अ, तर उपदेश किंवा संदेश वगैरे मी तुम्हाला देणार नाहीये. पण बऱ्याचशा गोष्टी काय होतं, की कामाच्या धबडग्यात आपण विसरून जातो. तर त्याची थोडी मी आठवण करून देणार आहे. मुलांच्या संदर्भातच आहे. मुलांना बऱ्याच गोष्टींचं कुतूहल असतं, शंका असतात, प्रश्न असतात. आणि शाळेत शिक्षकांना अर्थात ते विचारू शकत नाही, कारण एकतर शाळेत मुलं पुष्कळ असतात. त्याच्यानंतर शिक्षकांना घाई असते, 1 तास संपवून दुसऱ्या वर्गावर जायचं असतं. घरी मुलं विचारू शकतात, पण आता तर काय झालं, ऑनलाईन शिक्षण झालंय आणि वेळा पण कमी झाल्यात. वन टू वन असा संवाद होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे मुलं त्यांच्या मनातले प्रश्न, शंका शिक्षकांना विचारू शकत नाही. म्हणून पालकांकडे ते येतात. आता पालकांची परिस्थिती अशी आहे, की घरकाम, ऑफिसचं काम आणि हे सगळं करून पालक दमून जातात, थकतात, कायम बुडालेले असतात. मुलांची गप्पा मारायला त्यांना वेळ नाही मिळत. मग मुलं काय करतात, त्यांना प्रश्न असतील तर ते आई-वडिलांकडेच अर्थात जाणार आणि विचारतात आई-वडिलांना, की अमुक-अमुक मला कळत नाहीये तर काय करू? आणि त्यावेळी आता नको रे प्रश्न विचारू, मी इतकी दमले, मला जरा विश्रांती घेऊ दे. असं तरी तुम्ही म्हणता किंवा अ, आता नको हां, मी जरा कामात आहे, नंतर असं म्हणता आणि पालकांकडनं असे उद्गार आले, की मुलांचं कुतूहल हे दाबून टाकलं जातं. काही वेळा काय होतं, की पालकांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. म्हणजे माहीत नसतं. पण त्यावेळेस आपला कमीपणा मान्य करून अ, "हे बघ, मला आत्ता ह्याचं काही उत्तर तुला सांगता येणार नाही, पण मी तुला 1-2 दिवसात सांगतो." आणि खरंच 2 दिवसामध्ये त्याचं उत्तर शोधून तुम्ही त्या मुलांशी बोला आणि त्यांना सांगा, की काय उत्तर आहे त्याचं. त्यानंतर काय होतं, की तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट माहीत नसेल, तेव्हा मुलांना तुम्ही बरोबर घेऊन "हे बघ, आपण असं करूया, आपण अ, इंटरनेटवर याची माहिती मिळते का बघूया चल." मुलाला बरोबर घेऊन तुम्ही इंटरनेटवर माहिती बघा आणि जी खरी माहिती असेल, जेन्युइन, ऑथेंटिक, ती तुम्ही मुलांना सांगा किंवा एखादा विज्ञानातला प्रश्न असेल आणि तुम्हाला तो माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या माहितीतला कोणी असा एक मित्र असेल, मैत्रीण असेल, की जी या क्षेत्रात काम करते. तिच्याशी मुलाची गाठ घालून घ्या. तिला सांगा, की किंवा त्याला सांगा, की "ह्याला असा-असा प्रश्न आहे, काय बाबा ह्याचं उत्तर आहे?" आणि त्याला सांगू दे. याच्यामुळे काय होतं, एक म्हणजे मुलांना मान दिल्यासारखा होतो, त्यांचा आदर केल्यासारखा होतो. त्यांच्या बोलण्याला आपण रिस्पेक्ट करतो असं. नाहीतर आपण टाळलं, की त्यांना टाळल्यासारखं होतं म्हणजे त्यांना काही रिस्पॉन्स नाही आपल्याला जाऊन दे, मग पुढच्या वेळेस तुमच्याकडे ते येणार नाहीत विचारायला. तर ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी, की एखाद्या गोष्टीची तुम्हाला माहिती हवी असेल, शंका असेल, प्रश्न असेल, तर त्याच्या मुळापर्यंत कसं जायचं? खोलवर कसं जायचं? ह्याची एक शिस्त असते, ती मुलांना लागते आणि ती पहिल्यापासून मुलांना लावावी, असं मला वाटतं. म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे त्यांना कळतं. जर तुम्ही त्याच्या प्रश्नाला, शंका किंवा कुतूहलाला तुम्ही जर उत्तर द्यायचं नाही ठरवलं, टाळलं, तर ती मुलं कुठूनही त्याची माहिती मिळवतात. मग ती माहिती कुठून मिळवतात? तर समवयस्क, त्यांचे मित्रमंडळी असतील त्यांच्याकडून किंवा इंटरनेटवरून. आणि ही माहिती काही वेळा भ्रष्ट स्वरूपातली असते, डिस्टॉर्टेड असते किंवा अपुरी असते. पण मुलांना हे कळत नाही. म्हणून
तुम्ही जर त्याच्यामध्ये लक्ष घेतलं, त्याला बरोबर घेऊन जर एखादी गोष्ट बघितली, त्याचा शोध घेतला, तर मुलांना कळतं की खरं काय, खोटं काय. याच्यावरून मला एक गोष्ट आठवते, की मुलांना कसं टाळलं जातं आणि गप्प केलं जातं. ही एक गोष्ट आहे छोटीशी. वडील आणि मुलगा यांचा हा संवाद आहे. आभाळ भरून येतं, काळे निळे ढग गोळा होतात. सोसाट्याचा वारा वाहू लागतो. छोटा बापू हे सगळं पाहत असतो. पावसाची हलकी सर येते आणि जाते आणि मातीचा छान सुगंध बापूला जाणवतो. पण तो वास कुठून येतो, का येतो हे काही त्याला कळत नाही. त्याचे वडील काहीतरी लिखाणाचं काम करत बसलेले असतात. आता पावसाच्या सरी वाढतात. कौलावरून पाणी घरंगळायला लागतं. बापू हाताच्या उंजळीत पाणी गोळा करतो, सोडून देतो, पुन्हा गोळा करतो, सोडून देतो. मग बापू आबांना विचारतो, आबा, पाऊस कुठून येतो हो? आबा ऐकतच नाही. आभाळातून काय हो? बापू आभाळाकडे पाहत म्हणतो. आबा हुंकार दिल्यासारखं करतात. आभाळात कुठे असतो? ढगातच ना? मग ढगातून सांडत कसं नाही? आबा असं म्हणून आपल्या कामात मग्न. आणि आजच कसा पडला पाऊस? काल का नाही पडला? नाही पडला काल. आबा मोठ्याने पुटपुटतात. आबा, हे पावसाचं पाणी प्यावं का हो? बापूने ओंजळीत पाणी घेऊन आबांना विचारलं. प्यावं. आबा पुटपुटले. काय प्यावं कोणास ठाऊक. बापूने एकदा आबांकडे पाहिलं आणि ओंजळीतलं पाणी फेकून दिलं. पण हे सारं पाणी नदीत जातं ना? आबांनी वर बघितलं आणि डोळे वटारले. नदीवर जायचं नाही हा, पूर आला असेल तिथे. आबा रागावून म्हणाले. पुन्हा आपलं काम करू लागले. बापू मनातल्या मनात हसला. आबांना कळलंच नाही काय विचारलं ते. आबा, हा नदीचा पूर समुद्रात जातो ना? काही वेळाने बापूने विचारलं. आबांच्या कपाळावर आठ्या उमटल्या आणि वर बघत ते तोंडाने पुटपुटले. 4 8 आणि 8 आणि 5 13 आणि पण नदीचं पाणी गोड आणि समुद्राचं पाणी खारं कसं हो? आबांचा हिशोब आता चुकतो. ते चिडतात. आबा, समुद्राला मोठा पूर येतो का हो? आणि तो पूर कशाला जाऊन मिळतो? बापू प्रश्न विचारायची घाई करतो. आबा एकदम उसळतात. शेजारची फुटपट्टी उचलतात आणि म्हणतात, बाप्या, जातोस की नाही इथून? मगापासून वटवट लावलेस सारखी. डोकं उठलं माझं. पाऊस, समुद्र, नदी, माती करायच्यात काय तुला नसत्या चौकशा? उठ आणि पुस्तक घेऊन वाचत बस. नसत्या चौकशा करायला हव्यात कार्ट्याना. हिरमुसला होऊन बापू घरात पळतो. आबा का रागवले त्याला कळतच नाही. नसतील माहीत त्यांना काही गोष्टी, ते कुठे शाळेत शिकवतात. बापूने मनाचं समाधान करून घेतलं. इतक्यात आभाळ पुन्हा गडगडायला लागलं. आबा पुढे काय बोलले ते बापूला ऐकूच आलं नाही. तर अशी ही रिकाम्या चौकशांची गोष्ट. तुम्हाला खरंच वाटतं का की या रिकाम्या चौकशा होत्या म्हणून? याच्याबरोबर मला आणखीन एक गोष्ट आठवली. अनुताई वाघांची. ताराबाई मोडकांबद्दल तुम्ही ऐकलेलंच आहे, शिक्षण तज्ञ, आणि त्यांच्याबरोबर अनुताई वाघ सुद्धा होत्या सतत. अनुताई वाघ ह्या कोसबाड इथल्या आदिवासी शाळांमधल्या मुलांना शिकवायचे. आदिवासी मुलांना शाळात असली ती झाडाखालीच असायचे. आणि अनुताईंना त्यांची दृष्टी थोडी अधू होती, त्यामुळे जाड भिंगाचा चष्मा लावायच्या त्या. एक दिवस एका झाडाखाली बसून त्या आणि त्यांचे शिक्षक आणि काही मंडळी काही विषयावर चर्चा करत होते. इतक्यात तिथे एक मुलगा आला, छोटा आदिवासी, आणि त्यांनी ह्यांना विचारलं की ताई, हे काय आहे हो? म्हणजे त्यांच्या चष्म्याकडे बोट दाखवून म्हटलं. तेव्हा अनुताई म्हणायला, हा चष्मा आहे. आणि पुन्हा त्यांचं बोलणं चालू झालं. परत थोड्या वेळाने तो मुलगा आला आणि म्हणाला,
हे काय आहे ताई? अनुताई परत म्हणाल्या, अरे हा चष्मा आहे. परत चर्चा सुरू झाली, त्यांचं बोलणं चालू होतं. परत या बाजूने तो मुलगा आला आणि म्हणाला, ताई हे काय आहे? परत अनुताईने सांगितलं, बाबा हा न चष्मा आहे. अनुताईंबरोबर इतर लोक होते, ते कंटाळले. ते म्हणाले, अहो किती वेळा हा मुलगा काय काय विचारतोय, गप्प पण बसत नाही, सारखं तेच तेच विचारतोय. तेव्हा अनुताई म्हणाल्या, अहो चष्मा हा शब्द त्याने पहिल्यांदा ऐकला आणि म्हणून तो परत परत तो विचारतोय, कारण त्याच्या मनात त्याला तो रुजवायचा आहे, म्हणून मी त्याला परत सांगते. तर याच्यातून बघा तुम्हाला काय वाटतं ते. मुलं परत परत विचारायला आली, प्रश्न शंका करायला आले तर कंटाळून जाऊ नका, त्यांना व्यवस्थित उत्तरं द्या. या ठिकाणी बरेच कॉमेंट्स आलेले आहेत. अं, गोष्ट सगळ्यांना आवडली असं म्हणतायत. पहिली गोष्ट मी जी सांगितली बापू आणि आबांची, ती गोष्ट आचार्य अत्र्यांनी लिहिली होती. आचार्य अत्रे हे शिक्षक होते 20 वर्ष आगरकर स्कूलमध्ये, आणि त्यांना खूप अनुभव होता. त्यांनी मुलांसाठी खूप छान छान गोष्टी लिहिलेल्या आहेत. हळुवारपणा मुलांच्या मनाचा त्यांनी नेमका ओळखला होता आणि त्यावर त्यांच्या आधारित गोष्टी आहेत. असंच मी तुम्हाला कधीतरी भेटेन पुन्हा आणि दुसऱ्या काही गोष्टींबद्दल सांगेन. तुम्हाला जर हे आवडलं असेल तर तुम्ही मला जरूर कळवा आणि तुमच्या काही डिमांड्स, नवीन काहीतरी शिकायचं असेल तर जरूर मला सांगा. धन्यवाद.